नमस्कार. शासन जी आहे यूट्यूब चॅनल वापस सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात पुढे ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी ब्रेकिंग न्यूज. राज्य सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त धारकासाठी आली मोठी खुशखबर. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आपण आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला चला आजच्या नवीन अपडेट सहित चला सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचारी तसेच निवृत्त वेतन धारकाच्या माहे जून महिन्याचे वेतन तसेच निवृत्त वेतनाबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक राज्य शासनाचे प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत दिनांक 21 जून 24 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की जिल्हा परिषद तसेच शिक्षक कर्मचारी यांचे वेतन आणि निवृत्त वेतन व आस्थापन अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षातील माहे जून 2024च्या महिन्याचे वेतन व भत्ते तसेच निवृत्त वेतन बाबीचा खर्च भागविण्यासाठी संचालनाच्या स्तरावर उपलब्ध करून दिलेली तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून सदर परिपत्रकामध्ये नमूद लेखा शीर्षक खाली जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतुदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे. सदर शासन परिपत्रकानुसार राज्यातील सर्वसाधारण शिक्षक प्राथमिक शाळा सहाय्यक अनुदानी वेतन तसेच गट निवासी प्राथमिक शाळा सहाय्यक अनुदानी वेतन सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 182 नुसार जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदान प्राथमिक शाळांचे निरीक्षण सहाय्यक अनुदानी वेतन इत्यादी लेखा शीर्षक एकूण 2,332 कोटी 53,70,000 इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त धारकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईकची वाच चुका. धन्यवाद.